तर आज मैदानाच्या चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाले. या फलंदाजीनं साऱ्यांनाच क्रीडांगणावर असलेल्या सगळ्यांना त्यांनी खुश केलंय. इथे मात्र पाहूया पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा थोडासा बाहेर ठेवला होता हा चेंडू. आदेश मुंगाजीचा डॉट इकडे मात्र येईल असं वाटलं होतं, परंतु थोडासा वाईड लाईनच्या बाहेरून गेलाय. एक अतिरिक्त रन. स्क्वार कट, अप्रतिम फटका, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार 4 धावा करता प्रमोदच्या पाठमधून येतोय. आणखीन एक नेत्रदीपक चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि आता मात्र स्कोर झोन पोहोचलाय तो तब्बल 15 वर. प्रत्येक मॅच मध्ये अशी सुरुवात मात्र करून दिली. पहिलं पॉवर प्लेचं षटक फोडायचं, गोलंदाजांवर दबाव टाकायचा. पहिल्या ओव्हरमध्ये 20, 22, 24, 25 धावा घ्यायच्या आणि आपोआपच मग धावफलक आपण पाहिलं तर 55, 60च्या आसपास न्यायचं. हेच आजच्या रात्रीमध्ये हाच खेळ मात्र पाहायला मिळालाय प्रमोद घरतचा. फुल टॉस आहे, स्क्वायर ड्राईव्ह केलाय, कब पॉइंटच्या बाजूनं बॉलला काढले, घरंगळत चाललाय चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं 4 धावा करता आणखीन एक चौकार. प्रत्येक चेंडूवर आक्रमकता सिद्ध करतोय आणि पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं चेंडू येतोय ना तसा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल, तसे स्ट्रोक्स पाहायला मिळतील. हे खास करून वैशिष्ट्य राहिले या फलंदाजाचं. परिस्थितीनुसार खेळ हे सुद्धा वैशिष्ट्यच आहे या फलंदाजाचं. कधी कधी शांत डोक्यानं संयमाची भूमिका सुद्धा तो घेताना दिसतो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा आक्रमकता. आणि म्हणूनच संयम आणि आक्रमकतेचा मिलाप प्रमोद घरतच्या बॅटिंगमध्ये सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतो. आधीच हा बॉल स्वीप करायचं होतं. खरं तर गुडघे टेकले होते आणि गुडघे टेकून एक स्वीप शॉट बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे मात्र चेंडू निर्धाव येत असताना पहिला डॉट बॉल आहे या ओव्हरमधला. आदेश मुंगाजीनं आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं महागडे षटक. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. हा चेंडू आपण पाहिला थोडासा खाली राहिला, इकडून मात्र निघून गेलाय. चांगलं कमबॅक जाता जाता गोलंदाज आदेश कडून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर बिनबाद 19 धावा, 19 विदाउट लॉस. शेवटच्या 2 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये, त्यामुळे हलकासा मोमेंटम शिफ्ट होत असताना आपण म्हणावं लागेल. वंश अँड स्वराज स्पोर्ट्स बॅटिंग करतोय प्रमोद घरतचा संघ. तर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो श्री अँड शिव स्पोर्ट्स गुलशन म्हात्रेचा संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्यात. पहिल्या दुसरं षटक कसं येत आहे विद्याधर म्हात्रे आणि त्याचाही खेळ आज संपूर्ण रात्रीमध्ये उल्लेखनीय राहिलाय. चांगली साथ दिले खरं तर सलामीला येत असताना विद्या म्हात्रेनं सुद्धा. त्याचमुळे ही जोडी संपूर्ण OPL मध्ये मोस्ट फेवरेट झाले. ओपनिंग पेअर या सलामीच्या जोडीनं धुमाकूळच घातलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि संघाला फायनलचं तिकीट सुद्धा गाठून दिलंय. त्यामुळे चांगली फायनल पाहायला मिळेल. ओळे प्रीमियर लीग 2025 डे नाईट क्रिकेट स्पर्धा खरं तर ओळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र हलकीशी अपील पाहायला मिळाली होती. थोडासा प्रमोद घरत खरं तर डेंजर एंडला होता. अगोदरच चेंडू उचलला असता, तेवढाच वेगाने एस्टर्नवर फेकला असता तर कदाचित रनआउटची शक्यता होती, परंतु त्यासाठी थोडंसं आपल्याला मॅचमध्ये सुद्धा राहावं लागतं. प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा फार गरजेचं आहे. पण पहिला चेंडू गुलशन म्हात्रेनं मात्र कमालीचा टाकला. लेग पायच्या इशाऱ्यानं धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 20 नाव. 20 धावा धाव फलकावर. गुलशन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच इट केलाय, वाडे शॉट, कलात्मक फटका बनवलाय हा शॉट. बॉल सीमा रेषेच्या दिशेनं तडमन बाउंड्री लाईन पार 4 चौकार.
आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहा बॅट उलटी केली होती, एका हातानं हा शॉट बनवला, चांगला इम्प्रूव्हाइज केला. प्रमोद खरच्या बॅटमधून येतोय हा रिव्हर्स स्वीपचा देखणा चौकार. पाहूया पुन्हा एकदा गुलशन म्हात्रे, एक चांगले गोलंदाज ओळखले जातात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. फार कमी शॉट्स खेळतो खरं तर, परंतु परिस्थिती आहे आणि परिस्थिती जेव्हा असते तेव्हा तुम्हाला कधी कधी थोडंसं वाकडं खेळावंच लागतं. सध्याच्या घडीला गोलंदाज सुद्धा चांगले लेग ब्रेक्स करत असतात, त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजाला सातत्यानं हे हत्यार उपसावं लागतं, मग स्वीप शॉट्स खेळावे लागतात. परंतु बऱ्याच वेळा लेग ब्रेकच्या अगेन्स्ट रिव्हर्स स्वीप लवकर कनेक्ट झाले तर रन्स मिळतात. त्याचमुळे हा प्रयत्न मात्र प्रमोद घरतचा. इकडे मात्र बैठक मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन मात्र प्रॉपर झालेलं नाहीये, टायमिंग चुकलं. वेग सुद्धा आहे खरं तर गुलशन यांच्याकडे. त्याचमुळे कधी कधी वेगावर जेव्हा चेंडू पडतो तेव्हा फलंदाजांना सुद्धा थोडंसं कठीण होत जातं. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू चौकारानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज गुलशननं. धावफलकावर धाव आहेत ते आतापर्यंत 24 धावा ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं लॉंग ऑफकडे. सिंगलच आले. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 25 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये टिच्चून बॉलिंग पाहायला मिळाले. 6 धावा आल्यात फक्त. गुलशन म्हात्रे पुढे सरसावत डाऊन दी ग्राउंड, परंतु पाहूया लॉंग ऑनला झेल टिपला होता. त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर एका सिच्युएशनला असं वाटलं की कदाचित परमचं कंट्रोल थोडंसं संतुलन मात्र बिघडतंय की काय. त्याच क्षणाला मात्र बॉलला आतमध्ये ढकललंय आणि या 2 धावा तर प्राप्त केल्यात फलंदाजांना, परंतु अंपायर सांगतात आपण चेक करूया सीमारेषेलगत. UTC लाईव्हच्या माध्यमातून तिसरे पंच अरुणजी पाटील सर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चला सेफ आहे, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी परमचा. या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या वंश अँड स्वरा स्पोर्ट्सच्या 27 धावा. विराट आलाय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आडव्या बाट खेळायचा प्रयत्न ऑन साईडला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. प्रमोद धावत सुटलाय, दुसऱ्या धावेचा कॉल आणि आता गुलशन नाराज आहे. स्ट्रायकर एंडला काय पळालेत खरं तर रनिंग बिटवीन द विकेट, परंतु नॉन स्ट्राईक एंडला मात्र संधी होती, परंतु प्रमोद घरच डोक्यात बसलंय ना, त्यालाच बात करायचंय. परंतु नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा एक चांगला फलंदाजाला मुकावं लागलं असतं कदाचित जर थ्रो चांगला झाला असता तर. 2 धावा मिळाल्या, स्कोर 29. ओ सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह आहे, पॉइंटच्या बाजूने बॉल काढलाय, निघालाय डी बॅकवर्ड पॉइंट बॉन्डेलाच्या दिशेने चेंडू 4 धावांवर करता. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक प्रमोदच्या बॅटमधून निघत असताना चौकार येतोय. धावसंख्या 4 ने जम्प करेल. स्कोर आता मात्र जाऊन पोहोचतोय तो 33 या आकड्यावर. 33. विराट तिसरं षटक सुरू आहे. इकडे बीट केलं यावेळेस मात्र विराटनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता.
अंतिम सामना आपण पाहतोय. मेगा फायनल 3 ओव्हरचा सामना आहे आणि आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शॉट ऑफ लेंथ होता आणि हुक केलाय बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार प्रमोदच्या बॅटमधून आणि धावसंख्या 37 या आकड्यावर. 37. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला धाव फलकावर आहे. 40+ स्कोर. नक्कीच एक चांगली फाईट देईल दुसऱ्या सत्रामध्ये. तितकंही सोपं नसेल आणि या 2 बॉलमध्ये जर 4-5 धाबा आल्या, एखादी बाउंड्री मिळवली तर नक्कीच चांगला स्कोर असेल. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ पूल केलाय, मिड विकेटच्या वरतून खेचलाय. प्रमोद गरजच्या बॅटमधून येतोय आणखीन एक उत्तुंग षटकार. कमाल बॅटिंग आहे. एकट्यानं मी तर म्हणेन संपूर्णपणे किल्ला लढवला या मॅच मध्ये. अंतिम सामना मेगा फायनल सुद्धा जिंकायचे याच इराद्यानं मात्र प्रमोद गरजचा हा खेळ वंश आणि स्वरा स्पोर्ट्ससाठी. संपार चला चेंडू द्या. त्रेचाळीस जावा. आणि ओळे प्रीमियर लीग म्हटली की प्रमोद गरजचा खेळ नेहमीच सरस होत असतो. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्स असतील, बेस्ट बॅटर असतील, सातत्यानं अनेक OPLच्या सीझन्समध्ये त्या खेळाडूंना मात्र पारितोषिकं जिंकलेत आणि स्वतः टीमचा हिस्सा असताना सुद्धा स्पर्धा OPL सुद्धा जिंकलेत. खरं तर प्रमोद गरजनं लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटकडे येत असताना थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरी कदाचित होईल कंप्लीट आणि तेच घडतंय. 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या त्या विदाऊट लॉस.